मला दिसत्यात नाही मामा, नांदवत नाही म्हणतो. अगं नाही नांदेल तर भाऊजी माझी लेक माझ्या तळात आहे. भांडे कुठं कर लक्ष्मी, भांडे कोंड कर. आणि मामांच्या तळात 3 महिने माऊलीनं भांड कोंड केलं. पण एकच करायची, हो सकाळी उठली की अंघोळ सवय करायचे आणि भगवंताला हुडकाची आमच्यानी भाकरी करून वाढायचे. नीतीचा नियम रोज माऊलीचा चालला होता. मामा जेवायचे पोटाला पाठभर उडदाची आमटी आणि भाकरी खायचे, पोटावर हात फिरवायची, मिशावर हात फिरवायचे. ह्या लेकीला काय द्यावानी काय नको. 3 महिने पूर्ण झालं आणि बापू शेंगारी 3 महिन्यानं गाडी चुकून आपल्या बायकोला न्याला लक्ष्मीला. त्या बालमाने सांगितलं कोण रे तो? बापू शेंगारी हायजे. अरे तुझीच वाट बघत होतो. लक्ष्मीला आहे माझी. लक्ष्मी कोण आलाय मला बघ. जातीस का? देवा का लावली तर जाईन. काय पाहिजे तुला बाळा? काही नको मामा, माझा मोडलेला संसार उभा केला ह्याच्यापेक्षा मला काय पाहिजे? तरी सुद्धा काहीतरी काही नको. आता माझी मेंढर तुझ्या नावावर करून घे. नको मामा, लेकरी कसली जगम केल कसली नाही एकूण खाती. आज माझं खर झालं बाबा, नको तुझी मेंढर. असे पैशाचं पाकिट नाही. नको मामा, अगं तुला पाहिजे तरी काय? काही सुद्धा नको माझ्या जगाच्या मालका. तरी सुद्धा तुला काहीतरी मागावं लागेल. त्या लेकीनं धनाचा सागर बाळमामा होता, मागलची द्यायला तयार होता. काही लेकीनं मागा उभा आला. द्यायची तुझी इच्छा असल एक चिमटवर भांडारा दे. हा चिमटवर भांडारा दिया. भांडाऱ्यासारखा माझा संसार सेवा होती एवढाच आशीर्वादी, मला काही नको. बालमाने एक चिमटवर भांडारा दिला. माऊलीला चिमटवर भांडारा दिला. गावाकडे गेली. सोन्याचा संसार चालू झाला माऊलीचा. एकामागे एक 3 मुलं झाली त्यांना. पहिला जन्मला भिकू. रानाचा मोठा झाला. 8-9 वर्षाचा भिकू झाला. आणि देवानं सांगितलं लक्ष्मी अगं तुला पोरं दिलेले जरा तळात घेऊन ये की मला बघू दे. तिन्ही पोरं तळात घेऊन आली. फुलांच्या गाडीमध्ये एवढी छटी असायची. एक दिवशी पोटाला हात मिळायचं, एक दिवशी नाही मिळायचं. आम्हाला सांगितलं की राहू दे 2 पोरं माझ्याकडं.